पावसाळी क्रिकेटमधील मानाची स्पर्धा रबर क्रिकेट कार्निवल पार पडली गेली। 32 संघांचा सहभाग, ज्यामध्ये 16 ग्रामीण आणि 16 शहरी टीम पाहायला मिळाल्या। परंतु काय मॅच म्हणजे या स्पर्धेमध्ये ज्या 31 मॅच झाल्या त्याच्यापैकी 20 मॅच तर शेवटच्या बॉल पर्यंत गेल्या आणि रंजक राहिल्या। इस टूर्नामेंट के लिए रिकन मोहंती साहब, अंजू अनवी मैम, इनकी भी हम सराहना करने जरूर यहाँ करेंगे। और आप सभी से विनती है, रिकन मोहंती साहब के लिए एक बार जोरदार तालियां होनी चाहिए। एक जबरदस्त टूर्नामेंट यहाँ ऑर्गनाइज किया गया या मोहंती साहेबांनी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अंजू अनवी मॅम यांचेही सहकार्य लाभलं आणि 70 स्पोर्ट्सवर खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा पाहिली सुद्धा गेली। आता या स्पर्धेतील पारितोषिक वितरणकडे आपण जातोय। सर्वप्रथम या ठिकाणी अंतिम सामनावीर पुरस्कार या ठिकाणी घोषित केला जातोय। 70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत असणार आहे। अंतिम सामनावीर पुरस्कार तो येतो, तो खेळतो, तो मन जिंकून घेतो। हे मैदान आणि फायनल जे नित्याचं झालंय की काय, महाराष्ट्रच नाही भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये एका नव्या उभरत्या सिताऱ्याने पाऊल ठेवलं आणि सगळ्यांना सांगितलंय मी आलोय। महेश नानगुडे, गाव बावधन, तालुका मुळशी आणि जिल्हा पुणे। हा मुळशीचा एक जबरदस्त बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। गणाभाऊ साळवी यांच्या तालमीत तयार झालेला पठ्ठ्या। यस, ऋषी जोरे सरांचा उल्लेख मी या ठिकाणी करेल। काय बॅटिंग केली आहे, म्हणजे कल्पनेच्या, बऱ्याच जणांनी माझ्या मते मोबाईल बंद केले असतील आणि टीव्ही सुद्धा माझ्या मते धाराव्यामध्ये काही बंद झाले असतील। हो, याला म्हणतात दिलदार माणूस। बॅटिंग कुणाला आवडली आहे? रिकन मोहंती साहेब यांच्याकडून 5000 रुपयाचा पुरस्कार महेश नानगुडे। एकच काळीज आहे, किती वेळा जिंकणार? महेश जास्त बोलत नाही मलाही माहिती आहे, परंतु थोडंसं बोलावं लागेल। म्हणजे असा सामना होता की विचारही केला नसेल, परंतु तो सुद्धा तू अजूनही 7 बॉल बाकी आहेत। म्हणजे नो डाऊट MUCC सध्याच्या घडीला टॉपची टीम आहे, परंतु तुम्ही तो कारनामा केलात। तर महेश, कसं वाटतं या ठिकाणी ही स्पर्धा जिंकली असास तू आणि तुला फायनलचा मॅन ऑफ द मॅच मिळतोय, काय म्हणशील? सर, पहिल्यांदा मी विकी सरांचं आणि आमच्या बॉन्सरचं म्हणजे दादाचं मी स्वागत करेल, कारण त्यांनी मला चान्स नसता दिला तर सर मी तर नसतो खेळतो सर। त्यांचं मनापासून स्वागत। आणि सर, फायनलची मॅच म्हणल्यावरती टीम पण खूप मोठी होती पुढची, पण सर थोडा कॉन्फिडन्स होता सर की मी करू शकतो। हे मैदान किती आवडतं आता? खूप आवडतं सर, कारण मागच्या वेळेस पण खेळलो होतो इथे। मला असं वाटतंय म्हणजे थोडंसं आगाऊ होईल मी बोललेलं। म्हणजे ऋतिक एका वेगळ्या दुनियेत घेऊन जात होता फलंदाजीच्या आणि रिकन मोहंती साहेबांच्या यस ग्रामीण मध्ये। आणि पहा, रिकन मोहंती साहेब यांच्याकडून ऋतिक साठी देखील 5000 रुपयाचा पुरस्कार या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे। आणि ऋतिक बेस्ट बॅटरचा पुरस्कार गेल्याही वर्षी स्पर्धा गाजवली होती आणि याही वर्षी स्पर्धा गाजवतोय। ऋतिक, काय म्हणाल, हा पुरस्कार मिळतोय? खरंच धन्यवाद। MUCC यांनी ओपनिंग मला देतात, त्याच्यामुळे अजून कॉन्फिडन्स येतोय खेळायला। आणि सर, या ग्राउंडवर प्रॅक्टिस आम्ही करत असतो, त्याच्यामुळे या ग्राउंडवरला कॉन्फिडन्स वेगळाच आहे, त्याच्यामुळे नॅचरली खेळत गेलो आणि हे रन्स झाले। खूप छान। आणि आवर्जून मी अख्ख्या महाराष्ट्राला सांगू इच्छिल, आयकॉन स्पर्धा होतात आणि हा मुलगा तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आयकॉन मधून खेळताना दिसेल। जोरदार टाळ्या ऋतिक यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत। यस, त्यानंतरचा पुरस्कार या ठिकाणी आपण घोषित करतोय।
पुढचा पुरस्कार आहे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि गोलंदाज यस निलेश पाटील साहेब आपण हा पुरस्कार गणसोलीहून खास या ठिकाणी आलात. हा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार स्विंगचा सुलतान उल्हासनगरचे आन बान शान सुलतान खान बेस्ट बॉलर या स्पर्धेतील ठरतायत. सुलतान आपण या ठिकाणी यायचंय. हरणं जिंकणं हे चालू राहत आहे आणि सुलतान तुमच्या गोलंदाजीचे चाहते अगदी दूर दूर पर्यंत आहेत आणि आमचंही नाव त्या लिस्टमध्ये एक आहे आणि काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. सुलतान अप्रतिम कामगिरीबद्दल मात्र निलेशजी पाटील सर त्यांना पुरस्कार या ठिकाणी देत आहेत. सुलतान काय म्हणाल, बेस्ट बॉलरचा पुरस्कार या स्पर्धेमध्ये मिळतोय. सबसे पहले अल्लाह का शुक्र है, बहुत अच्छा परफॉर्मेंस रहा. मैं मतलब ये फिटनेस लेके खेल रहा हूँ. प्रैक्टिस पे आता हूँ जस्ट बिकॉज ऑफ तारिक भाई, क्योंकि उन्होंने मेरे को 3 टूर्नामेंट पहले बोला था कि मेरे को तुमसे एक बेस्ट बॉलर चाहिए. हाँ, और जो भी क्रेडिट है, देखो मैं ये पेट लेके खेल रहा हूँ, मेरी फिटनेस जो है ख़राब है मानता हूँ, मगर इधर पे आके 2 घंटा प्रैक्टिस करता हूँ. इधर ये करवाते हैं ऑफ स्टम्प यॉर्कर जो भी है. आज जो भी क्रेडिट है भाई क्या है. और बॉलिंग हम लोग की टीम बहुत अच्छी है. हमारी टीम एज अ फैमिली खेल रही है. ऐसा लगता ही नहीं है, भाई ने जो टीम बनाई एज अ फैमिली है. मजाक मस्ती हर एक चीज़ होती है, मीटिंग्स होती है हर एक. और मेरे को प्राउड है जो मैं इस टीम का हिस्सा हूँ. थैंक यू सो मच. सुलतान भाई एक मित्र म्हणून अजून एक, कारण सुलतान तुमची गोलंदाजी आम्हाला खूप वर्ष पाहिजे, थोडंसं फिटनेसवर तुम्हाला ध्यान द्यावंच लागेल. यस डेफिनेटली मैं करूँगा और करके दिखाऊंगा. मैं ये स्टेज पे बोल रहा हूँ कि मैं करके दिखाऊंगा और मैं 100% करूँगा और अपनी टीम को 100% दूंगा. थैंक यू सो मच. खूप छान. आणि या स्पर्धेतील पुढचा पुरस्कार द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 2 लाख रुपयाचा MUCC. आता हे समीकरणच झालंय MUCC आणि फायनल मध्ये तर मोठमोठ्या भारतातल्या कोणकोणत्या स्पर्धा असेल, रिकन मोंती साहेब, अंजू अनवी मैम यांची टीम पाहिलाच मिळते. या MUCC रनर अप रही है इस टूर्नामेंट में. रिकन मोंती साहब आपका शुक्रगुजार रहेंगे. एक बड़ी टूर्नामेंट आपने ऑर्गेनाइज की और भारत में जितनी भी बड़ी बड़ी टूर्नामेंट हो रही है MUCC को हम फाइनल में देख रहे हैं बहुत जगह. पूर्ण टीम पाहिजे इकडे, पूर्ण. पहा मित्रांनो, हार जी चालू राहते परंतु आपण काय खेळलात अख्खी टूर्नामेंट आठवा. दिनू, सुहास, आयुब सगळे या, विवेक आपण देखील या, सगळ्यांनी यायचंय. पहा एक टीम जिंकणार आहे, एक टीम हारणार आहे. लगातार मॅचेस आपण खेळत होता, सगळे पाहिजेत मला प्लीज. खूप चांगले खेळलात आणि पहा जिंकणारनं सुरू राहतं परंतु आपण खेळलात. आज संपूर्ण पावसाळी क्रिकेटचा हंगाम गाजवलाय. पहा बाकीचे या प्लीज, पाहिजे तुम्ही. पहा एखादी हारलं नाही तर जिंकण्याची मजा सुद्धा येत नाही. या तारीफ सर आपण देखील या ठिकाणी आलेत आणि रिकेन मोंती साहेब या ठिकाणी कॅप्टनचा तो मान आहे तो मात्र या ठिकाणी त्यांना दिलेला आहे. MUCC खेळ आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वाह. एक्चुअली हम लोग का जो परफॉर्मेंस है, जो बैट्समैन बैटिंग कर रहे हैं ना, ये हम लोग के 2 नेट्स में बॉलिंग यहाँ पे आके बॉलिंग करते हैं. राहुल, अरुण, इन लोग का भी बहुत बहुत थैंक यू कि 1-1, 2-2 घंटा बॉलिंग करते हैं हम लोग को. और इनका तो अभी चैनल भी वो हो गया, गली क्रिकेट, जो मिलियंस व्यूज़ आता रहे, 7 मिलियन 8 मिलियन ये लोग खेलते हैं. थैंक यू वेरी मच. जो भी टीम का परफॉर्मेंस है, और भी 1-2 लड़के हैं जो आके 1-1, 1.5 घंटा बॉलिंग करते हैं. और हर टीम के पीछे अभी क्या होता है, नाम प्लेयर्स जो 11-12 खेल रहे हैं उनका ही नाम होता है. इनको मैं हमेशा टीम में बुलाता हूँ, कोशिश करता हूँ कि अभी इनको खेलने मिलेगा, लेकिन अभी तक चांस नहीं मिला है. लेकिन इंशाल्लाह जल्दी कोशिश करूँगा, कहीं ना कहीं तुम लोग को खिलाऊँ और बाकी दुनिया भी देखे कि तुम लोग के पास टैलेंट क्या है. और ये लोग कंटिन्यू, एक भी बारिश हो सूखा हो, हमारा 3 घंटा 4 घंटा प्रैक्टिस चलता है. सारे प्लेयर्स हमारे यहाँ पे आते हैं और 1:30 बजे का प्रैक्टिस होता है, ऐसा शाम का नहीं है. आधे लोग काले हो गए मेरी टीम के, खासकर मैं भी काला हो गया हूँ. और ये लोग को भी देख लो, हमारी मेहनत है, इसके लिए वो चीज़ दिखती है. और ये दोनों ने जितना मेहनत किया, थैंक यू वेरी मच. और 2 दिन के बाद मैं आउट ऑफ इंडिया जा रहा हूँ और मैं हूँ नहीं 15 दिन के लिए, इसलिए इनको बोल दिया. बाकी पता नहीं आगे मैचेस मिले नहीं मिले बोलने के लिए. राहुल, अरुण, थैंक यू वेरी मच.
यस, यानंतर आमंत्रित करतोय, फिर एक बार मैं शुक्रगुजार करना चाहूंगा रिकेन मोंती साहब आपका, क्योंकि यहाँ इतने दूर से हर एक मैच के लिए आप मुंबई में आते हो, इसके एक दीवानापन है क्रिकेट का, एक क्रेज है आपको। यस, दो शब्द आप भी इस टूर्नामेंट के बारे में, क्योंकि काफी बढ़िया क्रिकेट है, हमने भी देखा है। रिकेन सर, सबसे पहले जितने भी टीम यहाँ पे पार्टिसिपेट किए थे सभी प्लेयर को और सभी ओनर को मेरे तरफ से बहुत बहुत धन्यवाद। कारण यहाँ पे अपनी टूर्नामेंट में, प्रेजेंट टूर्नामेंट में पहली बार किया, और सबसे पहले मेरे बड़े भाई और मेरे अच्छे चिंतक जो कि मेरे साथ में, बहुत खुश लग रहा है आज उनका अपमान मैंने आविर्भान के लिए मैं यहाँ प्रेजेंट हूँ। और एक उड़ीसा से आके यहाँ टूर्नामेंट करना का पूरा हाथ उनका है, और उनका ज़िंदगी भर सहमत मेरे साथ में रहे, हम आगे थोड़ा बढ़े, उनको हाथ जोड़ के मैं प्रणाम करना चाहता हूँ। और खुशी की बात यह है कि चाहे ग्रामीण हो चाहे इंडिया क्रिकेट हो, प्लेयर उसी से बनता है, वो ग्रामीण से चालू होता है, ऊपर लेवल तक जाता है। कभी भी क्रिकेट को प्राउडनेस मत फील करो, अपनी परफॉर्मेंस गांव पे दो, इंडिया पे दो, लेकिन कहीं भी दो, परफॉर्म होता है। और आज जो प्लेयर ने परफॉर्म करके दिया, मुझे लगता है आगे जाके ये प्लेयर बहुत आगे बढ़ेगा। मेरा दुआ भी रहेगा की इनसे आप आगे बढ़ो। जबरदस्त, जोरदार तालिया सर के लिए। आणि आता त्या ठिकाणी मी आमंत्रित करतोय या स्पर्धेचा मालिका वीर, संपूर्ण स्पर्धा ज्याच्या नावाने राहिली, तो आला, तो खेळला, त्याने जिंकलं, त्याने बॅटिंग केली, त्याने बॉलिंग केली, त्याने या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर तब्बल रन केल्या 210, विकेट घेतल्या 8, आपण विकेटला देतो 7 पॉइंट झाले 42, त्याचबरोबर जर पाहिलं तर 210 टोटल, म्हणजे ऋतिक आपले 242 पॉइंट होते आणि भावेश आपले पॉइंट झालेले आहेत 252। भावेश नाईक मालिकावीराचा पुरस्कार या ठिकाणी त्यांना दिला जातोय। या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल, हा पुरस्कार भावेश नाईक जो करतो एअर स्ट्राइक आणि जबरदस्त कामगिरी आज धारावे गावाचं नाव करताना पाहिला मिळत आहेत। हा उभरता सितारा अंडर 25 सुद्धा गाजवताना पाहिला मिळाला, 8 विकेट, यस 8 विकेट सुद्धा त्यांच्या आहेत। भावेश साठी जबरदस्त कामगिरी आज भावेश यांनी या ठिकाणी केलेली आहे। भावेश मालिकावीराचा पुरस्कार एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मिळतोय आणि आज गाव मात्र अख्ख्या महाराष्ट्रभर पुन्हा एकदा आपल्या गावाच्या नावाची चर्चा होते, काय म्हणाल? खरं तर आम्हाला जिंकायचंच होतं, ओपनवाले लागले आणि चांगली टीम लागली, जी टॉपची टीम आहे आताची रबरची। आणि जेव्हा टीम लागली आणि जेव्हा आमचे रन पडले तेव्हा आम्ही एकच पॉझिटिव्ह माइंडनी होतो। मोठ्यादा पण सातत्याने आम्हाला बोलत होता की रन होणार, तुम्ही करणार, आणि ते आम्ही करून दाखवलं। योगायोग पहा काय, उडवायचा तर टॉपचाच उडवायचा, हा डायलॉग कुठल्या चित्रपटातला आहे? मुळशी पॅटर्न। तुम्ही फलंदाजीचा मुळशी पॅटर्न या ठिकाणी आणलात आणि कारनामा देखील करताना पाहायला मिळाले। भावेश, तुमचा हा परफॉर्मन्स नेहमीच लक्षात राहील, अभिनंदन। आणि आता सर्वांनीच, कारण या सगळ्या गोष्टी, फक्त 1 मिनिट घेतो, या सगळ्या गोष्टी सोपी नाही आहेत मित्रांनो। जून महिन्यामध्ये आपल्या भेटीला सुपर सिरीज आली, मान्सून सुपर सिरीज, ऑक्शन बेस, ज्यामध्ये खेळाडूंना पैसे सुद्धा दिले गेले। त्यानंतर लगेच जर पाहिलं मान्सून ब्लास्ट आली, 12-12 ओव्हरच्या मॅच पाहायला मिळाल्या। पुन्हा लगेच या महिन्यामध्ये आपली ही स्पर्धा आली, रबर क्रिकेट कार्निवल स्पर्धा येताना पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये 32 टीम, आणि लगेच आता सप्टेंबर महिन्यामध्ये टेस्ट मॅच सुद्धा आपल्या भेटीला येणार आहेत। त्याचबरोबर ते नाही होते कुठे ग्रामीण धमाका येईल, ते नाही होत आहेत कुठे अंडर 25 येईल, विविध राज्यातल्या स्पर्धा येताना पाहायला मिळत आहेत, सुपर सिरीज दिल्लीमध्ये येताना पाहायला मिळत आहे। मित्र, हे काही सोपं नाहीये, परंतु एका व्यक्तीसाठी तुम्हाला टाळ्या तर वाजवाव्याच लागणार आहेत। तारीफ सय्यद, पहा योगायोग, पहा काय नाव सुद्धा तारीफ ठेवलंय, तर तारीफ आहे तुमची, जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे आणि कौतुक करावंच लागेल, कारण हे सगळं काही सोपं नाहीये। आणि आता आमंत्रित करतो, या ठिकाणी सगळीकडे चर्चा हीच असते, पहिला नंबर कोणी मारला, तर पहिला नंबर स्वागत बिझनेस पार्क रिगणेश 11 धारावे, नवी मुंबईचं महत्वाचं गाव। मी गावात येण्याच्या अगोदर त्या दिवशी म्हटलं होतं तुम्हाला, मी फक्त तुमचे ट्रॉफी आणि गावाचं हेच त्या दिवशी गावात आल्यानंतर कळले धारावे कुठे आहे, धारावे कुठे आहे तेही पाहिलंय, आणि अख्खा महाराष्ट्र गाजवतोय ते सुद्धा आता पाहतो। या धारावेकर, या सचिन नाईक पहिल्यांदा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं आहे, दुसऱ्यांदा फायनल मारतायत रिगणेशला आणि त्याचबरोबरीने धारावेकरांना सुद्धा, कारण ग्रामीण धमाका याच मैदानात धमाका केलाय तुम्ही, आणि पहिल्या नंबरचे मानकरी ठरताना पाहायला मिळत आहेत। हा थांबा, अजून काही संपलेलं नाहीये। आणि मित्र हे करत असताना
कारण पडद्यामागचे कलाकार पडद्यामागे राहू नयेत. म्हणजे आमचे सगळे अंपायर कॉमेंट्री टीम त्यांचंही कौतुक करू आणि विशेष कौतुक भूपेश कराळे आणि शुभम नाईक यांचं सुद्धा झालं पाहिजे, कारण खूप सारी मेहनत या ठिकाणी करतायत. सगळ्या छोट्या छोट्या आमचे अल्पेशजी जे गुणसंख्या लेखक आहेत त्यांचं कौतुक आम्ही करू. आणि आमचे सगळे कॅमेरामन पाऊस येत असताना सुद्धा मात्र स्टँडवर उभं राहून कामगिरी केली त्यांचंही कौतुक. आणि आता या स्पर्धेचे मानकरी स्वागत बिझनेस पार्क रिग्नेशजी पाटील, रिग्नेश 11 धारावे चॅम्पियन. काय खेळलेत सचिन दादा ट्रॉफी हे समीकरणच झालंय. आज एवढी मोठी स्पर्धा जिंकली आहे. विश्वजित यांचंही थोडंसं मनोगत. यस. आणि सर्वप्रथम जर पाहिलं तर काय म्हणाल दादा म्हणू मामा म्हणू चालेल, सगळं चालेल. तर काय म्हणाल आज एवढी मोठी स्पर्धा आपण जिंकलेली आहे? हो, कारण की 100 रन झाल्या तर 99 रन झाल्या तर मी विकीला बोललो की रन चेस होतील, कारण की आपल्याजवळ भावेश, महेश, मोठ्या हे चांगले खेळाडू होते. तर मला नक्कीच वाटलेलं की आम्ही चेस करू शकलो. महेशबद्दल काय म्हणाल? मी त्याचा पुण्यामध्ये खेळ बघितलेला, तर खूप छान त्याची फलंदाजी आहे आणि सर्व बाजूला खेळतोय तो. आणि आपलं विशेष अभिनंदन. आज धारावीमध्ये पुन्हा एकदा जल्लोष होताना पाहायला मिळणार आहे. अभिनंदन आपलं मनापासून. या विकी, या सगळ्यांना संधी देणार आहे. तर विकी बॅटिंग बॉलिंगने तर जबरदस्त परफॉर्मन्स नो डाऊट याही स्पर्धेमध्ये, आणि हे मैदानच तुम्हाला लकी असं म्हणेल. तर काय म्हणाल, आज पहिला नंबर मिळवलाय? मी एकच शब्द बोलेन, म्हणजे जेव्हा फायनल मॅच चालू झाली आणि ओपनच्या अगेन्स्ट आम्ही, मला वाटतं चौथ्यांदा आम्ही ओपन टीमच्या अगेन्स्ट आम्ही जिंकलो असेल, परंतु फर्स्ट टाइम आम्ही आयकॉन सोबत जिंकलो, नाहीतर आमच्या ग्रामीण टीम सोबतच असतो. तर फक्त एकच बोलून फायनल मॅचला मैं डॉन. क्या बात आहे. महेश नानगुडे मला जिंकून घेतो. विश्वजित थोडंसं कमी खेळतात परंतु क्वालिटी खेळतात. आणि रिझल्ट आयकॉन म्हणून तुम्हाला भारतामध्ये सर्वाधिक रिझल्ट देणारा आयकॉन माझ्या बरोबर सध्या आहे. विश्वजित, किती महत्वाची होती तुमच्यासाठी सुद्धा ही स्पर्धा आणि आज धारावीने बाजी मारली आहे? नक्कीच. मी माझा कन्फर्म नव्हता खेळायचा, पण विकीने मला फोन केला की तो अवेलेबल आहे का खेळण्यासाठी, आणि 2 दिवसानंतर मी कन्फर्म झालो आणि चांगली स्पर्धा केली. कारण भरपूर चांगले एफर्ट्स लावले टुर्नामेंट करायला आणि चांगली बॅटिंग केली महेशने. वाह. आणि आपली गोलंदाजी म्हणा, क्रिकेट एकट्याचा खेळ नाही, 11 जण चांगले खेळलेत, परंतु विश्वजित तुमचा परफॉर्मन्स सुद्धा लाजबाबच होता. कौतुक करावं लागेल. मित्रहो, या स्पर्धेमध्ये सगळ्यांचं कौतुक आपण करूयात. या वर्षी या रबर क्रिकेट कार्निवल MUCC प्रस्तुत असणारी स्पर्धा अंजू अन्वी मॅम यांचा आभार मानण्याचं आपले राहिलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या मॅडमसाठी देखील आपण वाजूयात. आणि रिकेन मोंती साहेब आणि सगळ्यांनी ही स्पर्धा गाजवली, खेळाडूंनी गाजवली, प्रेक्षकांनी, युट्यूबलाही मोठा प्रतिसाद. परंतु या वर्षी खूप साऱ्या आठवणी घेऊन इकडनं जाऊ, परंतु टेस्ट रबर चॅम्पियनशिपसाठी पुन्हा एकदा येऊ. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.